काय फायदा अशा घराचा जिथे भिंती तर सोन्याच्या आहेत पण मनाला शांती नाही. आपण घर सजवायला करोडो रुपये खर्च करतो तरीही घरात पाऊल ठेवल्यावर मनाला प्रसन्न का वाटत नाही? आणि दुसरीकडे काही साधी घरं पाहिल्यावर असं का वाटतं की हेच तर माझं स्वर्ग आहे? तर बघा, घरात सतत कटकटी होणं, पैसा न टिकणं किंवा घरात आल्यावर उदास वाटणं हे लक्षण आहे की तुमच्या घराची वास्तू स्वर्गाच्या तत्वापासून लांब गेली आहे. जुन्या काळातील मातीची घरं स्वर्गासारखी का वाटायची याचं एक मोठं गुपित आपल्या पौराणिक वास्तुशास्त्रात दडलेलं आहे. आज मी तुम्हाला अशा 5 सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या साध्या घरालाही लॅविश नाही तर खऱ्या अर्थानं स्वर्गाहून सुंदर बनवतील. आणि विश्वास ठेवा, यासाठी तुम्हाला 1 रुपयाचाही खर्च करायची गरज नाही. शेवटची टीप तर तुमचं नशीब बदलू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, नंबर 1, उंबरठ्याची पूजा. घराचा उंबरठा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो. रोज सकाळी तो स्वच्छ पुसून देते. हळद कुंकवाचे लेपन आणि छोटी शिका असेना पण रांगोळी काढा. यामुळे नकारात्मक ऊर्जा उंबरठ्याबाहेरच थांबते. नंबर 2, ब्रह्मस्थान मोकळे ठेवा. वास्तुशास्त्रानुसार घराचा मध्यभाग म्हणजेच ब्रह्मस्थान हा नेहमी रिकामा आणि स्वच्छ असा ठेवावा. तिथे जड वस्तू किंवा अडगळ ठेवू नका, जेणेकरून घरात प्राणवायूचा संचार नीट होईल. नंबर 3, ईशान्येला पाण्याचा कलश म्हणजे घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवा. पुराणात याला अमृत कलश मानले जाते. हे पाणी रोज बदला, यामुळे घरातील क्लेश कमी होतात. नंबर 4, तुळशीचे वृंदावन. स्वर्ग हा तुळशीशिवाय अपूर्ण आहे. घराच्या गॅलरीत किंवा अंगणात तुळस नक्की लावा. संध्याकाळी तिथे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष हा नष्ट होतो. नंबर 5, अग्नी आणि जलाचा समतोल. स्वयंपाकघरात गॅस म्हणजेच अग्नी आणि पाण्याचे सिंक म्हणजेच जल एकाच रेषेत नसावेत. जर तसे असतील तर त्यांच्यामध्ये एक छोटी लाकडी फळी किंवा भिंत ठेवावी, जेणेकरून घरातील चिडचिड जी आहे ती कमी होईल. भीमसेनी कापूर आणि नंबर 6, भीमसेनी कापूर आणि धुपाचा वापर. रोज संध्याकाळी घरामध्ये भीमसेनी कापूर जाळा किंवा गुळगुळाचा धूप जो आहे तो फिरवा. या सुवासामुळे घरातील जंतू तर मरतातच पण मनालाही कमालीची शांतता मिळते. नंबर 7, खटखट मुक्त वातावरण. पुराणात म्हटलंय, ज्या घरात सतत भांडणे होतात तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. घराला स्वर्ग बनवण्यासाठी आवाजाची पातळी कमी ठेवा आणि प्रेमाने बोला. शब्दांची ताकद घराचं वातावरण बदलते. नंबर 8, जुन्या आणि तुटलेल्या वस्तूंचा त्याग. बघा, बंद पडलेली घड्याळे, तडे गेलेले आरसे किंवा न वापरले जाणारे जुने कपडे, चपला तात्काळ काढून टाका. या वस्तू राहू शनीच्या दोषाचे प्रतीक मानल्या जातात आणि प्रगती रोखून ठेवतात. नंबर 9, नैसर्गिक प्रकाश आणि हवा. सकाळी उठल्यावर घराच्या खिडक्या पूर्ण उघडा. सूर्याचा प्रकाश आणि ताजी हवा म्हणजे साक्षात ईश्वरी ऊर्जा आहे. अंधारलेले कोपरे नेहमी दिव्यांनी प्रकाशित ठेवा. नंबर 10, मीठ आणि पाण्याची स्वच्छता. आठवड्यातून किमान 2दा फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे उत्तम साधन आहे. नंबर 11, शांत संगीत आणि स्तोत्रे. सकाळी 10 ते 15 मिनिटं घरात व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक किंवा स्वामी समर्थांचा तारक मंत्र, कोणतेही शांत वाद्यसंगीत लावा. ध्वनिलहरी घराच्या अणुरेणूंमध्ये सकारात्मकता भरतात. नंबर 12, ईशान्येचा आरसा. आरसा हा ऊर्जेचा परावर्तक असतो. घराच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर आरसा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा वाढतो. आरशात कधीही तुटलेल्या वस्तू किंवा अडगळ दिसणार नाही याची काळजी घ्या, कारण हे नकारात्मकता दुप्पट वाढवत असते. नंबर 13, मिठाच्या पाण्याचे पात्र. घराच्या एका कोपऱ्यात एका काचेच्या बाउलमध्ये समुद्री मीठ भरून ठेवा, म्हणजेच जाड मीठ जे आहे ते भरून ठेवा. मीठ घरातील वातावरणातील ओलावा आणि नकारात्मकता शोषून घेते. दर 15 दिवसांनी हे मीठ बदला. नंबर 14, अतिथी देवो भव. कोपरा. स्वर्गात पाहुण्यांचा आदर केला जातो. तुमच्या घरात प्रवेश करताच पाहुण्यांना बसण्यासाठी एक हवेशीर आणि स्वच्छ जागा ठेवा. तिथे एखादे सुगंधी फूल किंवा पाण्याची बाटली आधीच तयार ठेवा, ज्यामुळे घरात मंगळ ग्रहाची शुभ फळे मिळतात. नंबर 15, मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक किंवा ओम. घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला कुंकवाने किंवा तांब्याच्या धातूचे स्वस्तिक लावा. हे चिन्ह केवळ धार्मिक नसून ते वैश्विक ऊर्जेला आकर्षित करणारं एक अँटिना आहे. नंबर 16, जुन्या आठवणींचे
जीवन. घराच्या पश्चिम भिंतीवर कुटुंबाचे हसरे फोटो लावा. पुराणात पितरांचा आणि पूर्वजांचा आशीर्वाद महत्त्वाचा मानला जातो, पण लक्षात ठेवा, मृत व्यक्तींचे फोटो दक्षिण भिंतीवरच असावेत आणि ते घराच्या मंदिराच्या वर नसावेत. नंबर 17. रंगाची सात्विकता. स्वर्ग हा नेहमी प्रकाशमान असतो. घराच्या भिंतींना गडद किंवा भडक रंगाऐवजी क्रीम, ऑफ व्हाईट किंवा फिकट निळा असे सात्विक रंग द्या. हे रंग मनाला शांत ठेवतात आणि घराला मोठं दाखवतात. नंबर 18. पक्ष्यांसाठी अन्नाची सोय करा. तुमच्या खिडकीत किंवा गॅलरीत पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याची सोय करा. ज्या घरात पक्ष्यांचा चिवचिवाट असतो तिथली वास्तू कधीही निर्जीव राहत नाही. हा ग्रहदोषावर सर्वात मोठा उपाय मानला जातो. नंबर 19. रात्रीची स्वच्छता. पुराणात सांगितले आहे की सूर्यास्त झाल्यानंतर घर झाडू नये किंवा कचरा बाहेर टाकू नये. जर झाडायची वेळ आलीच तर कचरा एका कोपऱ्यात ठेवा, पण बाहेर फेकू नका. यामुळे घरातील लक्ष्मी टिकून राहते. नंबर 20. औषधी रोपांची कुंडी. तुळशीसोबतच कोरफड किंवा कडुलिंब यांसारखी औषधी रोपे लावा. ही रोपे केवळ हवा शुद्ध करत नाहीत, तर घराभोवती एक नैसर्गिक सुरक्षा कवच निर्माण करतात. नंबर 21. मौन आणि ध्यानाचा कोपरा. घराच्या एका शांत कोपऱ्यात फक्त एक चटई किंवा आसन ठेवा, जिथे तुम्ही दिवसातून किमान 10 मिनिटं शांत बसाल. ज्या घरातून शांततेच्या लहरी बाहेर पडतात ते घर खऱ्या अर्थाने स्वर्ग बनते. घराचं सौंदर्य हे तिथल्या फर्निचरमध्ये नसतं, तिथल्या किमती वस्तूंमध्ये नसतं, तर घरातल्या माणसांच्या हसण्यामध्ये असतं. ज्या घरात माणसं एकमेकांवर प्रेम करतात तिथे साक्षात विष्णूचा वास असतो. नंबर 22. घराचं नाव आणि नावाची पाटी. तुमच्या घराच्या नावाची पाटी नेहमी स्पष्ट, स्वच्छ आणि डोळ्यांना सुखद वाटेल अशी असावी. पुराणात नावाला मोठी शक्ती मानली गेली आहे. दरवाजावर तुमच्या नावापुढे शुभ लाभ किंवा एखादं मंगलचिन्ह असेल तर येणाऱ्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. नंबर 23. चप्पल, बूट आणि राहूचा प्रभाव. घराच्या मुख्य दरवाजासमोर अस्ताव्यस्त पडलेले चप्पल, बूट हे राहू दोषाचे कारण मानले जाते. ते नेहमी एका बंद कपाटात ठेवा. दरवाजासमोरची जागा मोकळी असेल तरच तरच तुमच्या घरात अपॉर्च्युनिटीज प्रवेश करतात. नंबर 24. तिजोरीचं स्थान आणि आरसा. तुमची तिजोरी किंवा कपाट नेहमी दक्षिण भिंतीला टेकवून ठेवा, जेणेकरून ते उत्तर दिशेला कुबेराची दिशा उघडेल. तिजोरीच्या आत एक छोटा आरसा अशा प्रकारे लावा की जेव्हा तुम्ही कपाट उघडाल तेव्हा तुमचं धन त्या आरशात प्रतिबिंबित होईल. हे धनवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. नंबर 25. उशा आणि बिछाना. स्वर्ग हा नेहमी सुव्यवस्थित असतो. सकाळी उठल्यावर लगेच अंथरूण पांघरून नीट घड्या घालून ठेवा. विस्कटलेला बिछाना घरातील शिस्त बिघडवतो आणि मानसिक तणाव वाढवतो. झोपण्यापूर्वी बेडवर बसून कधीही जेवण करू नका. हे अन्नाचा आणि झोपण्याच्या जागेचा अपमान असतो. लक्षात ठेवा, घर विटांनी नाही तर तिथल्या संस्कारांनी आणि आनंदाने स्वर्ग बनतं. तसंच महागड्या वस्तूंनी घर सजवता येतं, पण संस्कारांनी आणि साध्या सवयींनी घर स्वर्ग बनवता येतं. हे बदल आजच करून पहा. तर बघा, हे होते ते साधे पण अत्यंत प्रभावी असे उपाय जे तुमच्या घराला खऱ्या अर्थाने स्वर्गाहून सुंदर बनवू शकतात. लक्षात ठेवा, स्वर्ग ही कोणतीही भौगोलिक जागा नाही, तर ती एक अवस्था आहे. ज्या घरात स्वच्छता आहे, जिथे शब्दामध्ये गोडवा आहे आणि जिथे एकमेकांबद्दल आदर आहे, तिथे साक्षात ईश्वराचा वास आहे. तुमच्या घराचा आलिशान फर्निचरची कदाचित गरज नसेल, पण तुमच्या एका हसऱ्या चेहऱ्याची आणि सकारात्मक विचारांची नक्कीच गरज आहे. आज आपण जे काही उपाय पाहिले त्यापैकी तुम्हाला कोणतेही तीन जे आहे ते आजपासून करायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या घरातील ऊर्जा कशी बदलून जाते. तुम्हाला यातील कोणता मुद्दा सर्वात जास्त आवडला कमेंट करून नक्की सांगा. एका कमेंटमुळे आम्हाला असेच नवनवीन विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायला प्रेरणा मिळते. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.